जळगावमध्ये बसमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। जळगाव महामार्गावर धावणारी ती सकाळची बस विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनीच होती। दुपारी 1:30 वाजता बस क्रमांक 4050 जळगावच्या नवीन बस स्थानकातून निघाली। बसमध्ये विद्यार्थी, चाळीसगाव, पारोळा आणि नांदगावचे प्रवासी मोठ्या संख्येने होते। बसचे चालक रायसिंग, वयवर्ष 45 आणि वाहक पाटील हे दोघेही अनेक वर्षापासून या मार्गावर काम करत होते। बसमध्ये खूप गर्दी असल्याने अनेक विद्यार्थी उभे होते। याच गर्दीचा फायदा घेत विजय नावाचा एक मुलगा, जो आव्हाणे फाट्याकडचा होता, त्याच्या 2 मित्रांसह बसमध्ये शिरला। त्यांचं लक्ष नांदगावला जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनींवर होते। काही वेळातच बसमध्ये तणाव वाढला। विजय आणि त्याचे मित्र विद्यार्थिनीकडे पाहून विचित्र हावभाव करत होते आणि त्यांना अंगाला लागण्याचा प्रयत्न करत होते। एका विद्यार्थिनीने हिम्मत करून वाहक पाटील यांना बोलावले आणि सांगितले, काका जरा इकडे या, आणि तो मुलगा आमच्याकडे पाहून विचित्र हावभाव करतोय आणि अंगाला लागण्याचा प्रयत्न करतोय। हे ऐकून पाटील संतापले। त्यांनी त्या मुलांना कडक आवाजात विचारले, पोरांनो, हे काय चाललंय? ही काय जागा आहे का? नीट उभे राहा, नाहीतर खाली उतरा। परत जर कोणाला असा त्रास दिला तर याद राखा। त्या मुलांनी क्षणभर मान खाली घातली, पण त्यांचा उद्धटपणा कमी झाला नाही। बस नांद्रा फाट्याजवळ आल्यावर त्या मुलांनी पुन्हा विद्यार्थिनींना अश्लील कमेंट्स करायला सुरुवात केली। एक मुलगी रडत म्हणाली, काका आता सहन होत नाहीये, तुम्ही काहीतरी करा, नाहीतर आम्ही इथेच उतरतो। पाटील यांचा संयम सुटला। ते चालकाच्या केबिनजवळ गेले आणि म्हणाले, रायसिंग राऊत, बस थांबू नका, हे असे ऐकणार नाही, बस थेट पोलीस स्टेशनमध्येच घ्या। चालकानं सणाचाही विचार न करता बस पोलीस स्टेशनच्या दिशेने वळवली। बस वळलेली पाहून विजय घाबरला। पाटील यांनी जाहीर केले, बस आता थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये चालली आहे। टवाळखोर मुले विनवणी करू लागली, अहो काका, पोलीस स्टेशनमध्ये नको, आम्हाला माफ करा, तसं नाही करणार। पण पाटील ठाम होते। पोलीस स्टेशन जवळ येताच मुख्य आरोपी विजयनं चालत्या बसचं दार हिसकावून खाली उडी मारली आणि पळ काढला। त्याचे 2 मित्र मात्र प्रवाशांच्या तावडीत सापडले। बस थेट पोलीस स्टेशनच्या आवारात उभी राहिली। पोलीस अधिकाऱ्यांनी चालक आणि वाहकाचं कौतुक केले। तुम्ही दोघांनी आज फक्त मुलींचं संरक्षण केलं नाही, तर समाजाला एक चांगला संदेश दिलाय, असं पोलीस निरीक्षकांनी म्हटलंय। अशा प्रकारे त्या दोन्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे टवाळखोरांना अद्दल घडवली।